लोकसभा मतदारसंघात विखे पाटील यांच्याबद्दल आमची नाराजगी का आहे हे मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत मांडू. त्यानंतरच पुढील धोरण ठरेल असे माजी मंत्री व आमदार राम शिंदे यांनी शुक्रवारी येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले. खासदार सुजय विखे पाटील यांच्यात व शिंदे यांच्यात मतभेद आहेत. गट आठवड्यात भाजपच्या बैठकीत विखे यांनी आपण ठरवून कुणालाही दुखवलेले नाही, मात्र अनावधानाने चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागतो अशी भूमिका मांडली. मात्र त्यानंतरही भाजपमधील नाराजी नाट्य संपलेले नाही. आज त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यामध्ये असणारी नाराजगी, केजरीवालांना अटक, आमदार लंकेश शुभेच्छा, कर्जत जामखेडचा दौरा, पंकजा मुंडे यांचा दौरा आदी मुद्द्यावर ते बोलले. मला वाटतं महायुतीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तीन पक्षाचं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं सीट शेअरिंगमध्ये देखील वेळ लागतोय आणि निश्चितच प्रत्येक पक्षाची एक आयडिओलॉजी वेगळी आहे, तत्व वेगळे आहेत आणि म्हणूनसाठी अशा पद्धतीचं तिकीट जाहीर झाल्याच्या नंतर देखील काही जाहीरपणे मीडियासमोर वक्तव्य करतायत. परंतु निश्चितच अतिशय भक्कमपणे हे महायुतीचं सरकार पुढे घेऊन जात असताना तिन्ही नेतृत्वाने अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा मॅरेथॉन बैठका देखील फडणवीस साहेबांनी घेतलेल्या आहेत, अजूनही पुढे घेतील. परंतु हे तीन वेगवेगळी आयडिओलॉजी असलेले पक्ष एकत्रित सरकारमध्ये आहेत आणि लोकसभेला सामोरं जात आहेत. त्यामुळं काही जिल्ह्यामध्ये, काही लोकसभा क्षेत्रामध्ये थोडीफार कटुता निर्माण झाली आहे. परंतु जशा जशा निवडणुका जवळ येतील तशी ही कटुता कमी होण्याची शक्यता आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका होतील. मला वाटतं आज 21 तारीख आहे. हे 9 दिवस आणि पुढचे 18 दिवस, साधारणतः 26 ते 27 दिवस अजून फॉर्म भरायला वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही विकास आघाडी आहे, महायुती आहे, त्याच्या सीट शेअरिंगच्या चर्चा विनिमय सुरू आहेत. एकदा का उमेदवार फायनल झाले, त्या उमेदवाराच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्याचे प्रश्न सॉर्ट आउट करण्याच्या संदर्भामध्ये जिल्ह्यातले नेते, राज्यातले नेते हे काम करतील आणि त्याच्यावरती ते मुद्दे सॉर्ट आउट होतील. त्यामुळे कोणत्या पक्षातले कोणते लोक नाराज आहेत आणि का काम करत नाहीत हे त्या त्या पक्षाचं कर्तव्य ते सोडतील. पक्षाचा निर्णय, 4थ्या टप्प्यातली निवडणूक आहे. त्यामुळे आता जे डिक्लेअर झाले ते डिक्लेअर झाले. हे पक्ष आणि नेतृत्व, शीर्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय आणि तो बरोबरच असतो. मला त्याच्यावरती मत व्यक्त करून किंवा मत व्यक्त करणं हा माझा अधिकार नाही आहे. घेतलेला निर्णय हा योग्यच आहे आणि वेळेवर घेतलाय असंच म्हणता येईल. हिंदू संस्कृतीमध्ये ज्याच्या कार्यक्रमाला जातात त्याच्या कार्यक्रमाला चांगलं बोललं पाहिजे, चांगल्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. ही आपली हिंदू संस्कृतीचा भाग आहे. आज या क्षणापर्यंत आमदार निलेश लंके हे महायुतीच्या घटक पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळं मी छत्रपती संभाजी महाराजांचं नाटक पूर्ण वेळ बघितलं आणि त्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित राहतो आणि राहिलो. त्यामुळं आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे शुभेच्छा देणं हे आपलं काम आहे. परंतु आजही ते तुम्ही भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर टीका करतायत, त्याला माफी मागायची वेळ आली, हीच माफी आधीच मागितली असती तर काय झालं असतं, अशा वगैरे ते जे महायुतीचा जो उमेदवार आहे त्याच्यावरच ते टीका करतायत. त्या दोघांच्या संवादामध्ये काय चालू हे मला माहीत नाही, माहिती घेऊन सांगतो. मला वाटतं की चर्चा आता ते प्रस्तावित आहे, चर्चा प्रलंबित आहे. चर्चा होता क्षणी त्याच्यावरती भाष्य केलेलं योग्य राहील. पण अजून चर्चा झालेली नाही किंवा तुम्हाला त्याचं आमंत्रण पण नाही आहे. पण म्हणून तुमची जी नाराजी आहे, एकूण ज्या तुमचे मुद्दे आहेत ते काय नाही. पक्षाच्या चौकटीत माध्यमांसमोर किती बोलावं याचं पूर्ण ज्ञान असल्या कारणानं मी आपल्याला तेच सांगतो आहे की चर्चा प्रस्तावित आहे, चर्चा प्रलंबित आहे. जशी चर्चा घडून येईल तशी आपली माध्यमांसमोर मी चर्चा करेल. असा एक विषय की आणि आपण जिल्ह्यातले सगळे पत्रकार असल्यामुळं मला वाटतं 90-95% आपल्याला विषय माहिती आहे. सर तुम्ही माग असं आहे की विखेंनी तुमच्याकडं माफी मागितली अशी एक चर्चा आहे भाजपमध्ये, काय करत? आता तुम्ही कशाचा सेंडा कशाचा बुडका करून लावू नका. त्या चर्चेचा जो आशय आहे
त्या अनुषंगाने त्यांच्याकडून कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल उपमुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. सर जे तुम्ही भाजपचे- मागं म्हणत होता की 2 वेळेस मला लोकसभेची पहिल्यांदा पक्ष देत होतो पण मी नाकारली, दुसऱ्यांदा देखील मी नाकारली. ह्या वेळेस नेमकं असं काय झालं? तुम्ही इच्छुक होता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी? आता जे काही पार्टीने पक्षाने निकष लावले असतील त्या निकषात कदाचित मी बसत नसेल. त्यामुळे निर्णय झाल्यावर तो निर्णय का, कसा, कशासाठी आणि काय मेरिट आहे हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वीकार देखील केला आहे आणि स्वागत देखील केलं आहे. विषय असा आहे की जेव्हा सुजय विखेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर नामदार साहेब तुमच्या घरी आले होते तुमचं मनधरणी करायला, तर काय झालं पुढे त्या मनधरणीचं? मी बैठकीत उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तदनंतर दुपारी ही पक्षाची बैठक संपल्याच्या नंतर संध्याकाळी 6 ते 7:30 साधारणतः 1.5 तासाच्या कालावधीमध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे माझ्या घरी मला भेटण्यासाठी आले. आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि चर्चेच्या अंती जे काही मुद्दे मी उपस्थित केले त्या अनुषंगाने मला वाटतं कालच राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी भेट घेतली आणि मला वाटतं की जे काही विषय आहेत, जे काही मी चर्चा केली आहे त्या अनुषंगाने कालच त्यांनी सागर बंगल्यावरती माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी माझी माहिती आहे. अधिकृतरित्या मला त्या संदर्भामध्ये काहीच समजलं नाही, परंतु चर्चा ही तिथेच होईल कारण चर्चा ही त्या लेवलची आहे आणि तिथंच होणं अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्र्यांनी काय कॉन्टॅक्ट केला की अद्यापर्यंत कुठलीही मला त्या संदर्भातली माहिती नाही, परंतु ऐकीव माहिती की त्या संदर्भाने मी आज 2-3 वर्तमानपत्राला देखील पाहिलं की दक्षिणेतला जी काही अडचण आहे ती दूर करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्र्याकडे महसूल मंत्री पोहोचलेले आहेत आणि त्या संदर्भात चर्चा झाली आणि म्हणून लवकरच त्या संदर्भात मला मुळात तुम्हीच नाराज आहात म्हणून तर ते तुम्हाला भेटायला आले ना. नाही विषय असा आहे की त्यामुळेच तुमच्याकडे आले ते, नाही तर तुमच्याकडे कशाला आले असते? प्रश्न असा आहे की मी प्रमुख दावेदार म्हणून नगर दक्षिणची उमेदवारी मागितली. मी तेव्हाही सांगितलं की मी या अगोदरही 2 वेळेस इच्छुक होतो, याही वेळेस इच्छुक होतो, परंतु राज्याने, केंद्राने, राज्याच्या नेतृत्वाने, पक्षाने, केंद्राच्या नेतृत्वाने सेंट्रल इलेक्शन बोर्डमध्ये जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचा मी स्वीकार केला, त्याचं स्वागत केलं आणि उमेदवाराला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आणि म्हणूनसाठी काही मुद्दे जे चर्चेला आलेत गेल्या 4-5 वर्षामध्ये त्या मुद्द्याचं निरसन होणं या निमित्तानं आवश्यक आहे असं माझा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा होणं गरजेचं आहे. ते चर्चा ही प्रलंबित आहे. पाथर्डीत होत्या पण त्या ठिकाणी तुम्ही दिसले नाही, तुम्ही नाराज आहात का? पंकजाताई मुंडे बीडच्या खासदारकीचं तिकीट त्यांना मिळालंय. मला वाटतं पुण्यावरून नगर आणि नगरवरून बीडकडे त्यांचा आजचा हा प्रवास झाला, परंतु मी माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेरगावी होतो आणि आताच थोड्या वेळापूर्वी मी नगरमध्ये आलो आहे. त्याच्यामुळं त्याला तसा कोणताही रंग नाही. शेवटी त्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे आल्या आणि मी माझ्या एका घरगुती महत्त्वाच्या कार्यक्रमामुळं नगर जिल्ह्यात नव्हतो, परंतु मी आता इथे उपस्थित झालो आहे. परंतु अशा पद्धतीच्या बातम्या निवडणुकीच्या तोंडावर पेरणं हे मला वाटतं आमच्या विचाराच्या विरोधी व्यक्ती आणि मीडियाला त्याच्यामध्ये रस असतो आणि म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या येतात. सर तुम्ही नगरमध्ये आलात पण तुम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्यांसोबत बसलात. आज एका स्टेजवर तुम्ही होता. असं आहे, नॅशनल कबड्डीच्या स्पर्धा होत्या. आता त्यालाही जर आपण असा रंग देणार असेल तर हे गैर आहे. आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेसचं कोण होतं तिथे? जे होते ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्राध्यापक शशिकांत गाडे सर होते आणि जयंत वाघ जे होते काँग्रेसचे ते मला वाटतं की त्या फेडरेशनच्या अंतर्गत त्या समितीचे सदस्य होते. आपल्या जिल्ह्यामध्ये देशाच्या स्पर्धा होत आहेत, 30 संघ सहभागी झाले आणि मी मुळात कबड्डीचा खेळाडू असल्या कारणानं मला त्यांनी 3 महिन्यापूर्वी तारीख घेतलेली आहे
मी माझ्या स्थानिक विकास निधीतून देखील या स्पर्धेसाठी निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यामुळे याला फक्त खेळाडू आणि नॅशनल कबड्डी स्पर्धा एवढंच त्याला सांगता येईल. याच्यामध्ये राजकीय कुठलाही काही संबंध नाही. सर- मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात आणि म्हणूनच तुम्ही जामखेडचा कार्यक्रम टाळला. विखे तिथं कार्यक्रमाला जातात तर तुमच्या मतदारसंघात तुम्ही त्यांचं तिथं जात नाही, उपस्थित राहत नाही, म्हणजे याचा अर्थ असं समजलं गेलं की तुम्ही पक्षावर नाराज आहात. आपण म्हणता ते खरं आहे की कर्जत जामखेडमध्ये जात असताना मला माहिती देणं, मला ते माहिती दिल्याच्या नंतर कार्यक्रमाचं आयोजन सांगणं हे खासदारांना डॉक्टर सुजय विखे यांना तिकीट मिळाल्यानंतर सांगणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी सांगितलं नाही आणि कर्जत जामखेडचा दौरा केला. परंतु मी बाहेरगावी असल्यामुळे तिथे जाऊ शकलो नाही. परंतु तिकीट मिळाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीची जी बैठक होती त्या बैठकीला मी उपस्थित होतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या अनेक दिवसापासून ईडीच्या रडारवरती होते. त्यांचे मंत्रिमंडळातील अनेक लोक ईडीच्या अंतर्गत आज देखील अरेस्टमध्ये आहेत. उपमुख्यमंत्र्यासहित काही मंत्री देखील आहेत. आणि एकूणच ईडी ही स्वतंत्र अशी संस्था आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भामध्ये केस दाखल झाल्याच्या नंतर त्यामध्ये EOW's काम करते आणि 100 कोटीच्या पुढे घोटाळा असल्याच्या नंतरच तो तपास झाल्याच्या नंतर ईडीकडे ही केस वर्ग होते. आणि ही काही आज केस झाली आणि दुपारी त्यांना अरेस्ट झाला असं नाही आहे. गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं ईडीची चौकशी चालू आहे. ईडीच्या चौकशीमध्ये सातत्य आणि जे काही पुरावे आढळले त्याच्या अनुषंगाने ही कारवाई झालेली आहे. एकूणच विरोधी पक्ष अशा पद्धतीची कारवाई झाली की त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. परंतु एकूणच ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये काय सांगितलंय हे देखील याच ठिकाणी महत्त्वाचं आहे. मला वाटतं झारखंडच्या मुख्यमंत्र्यावर देखील कारवाई झाली, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावर देखील कारवाई झाली. मग अशा पद्धतीच्या कारवाईला सामोरं जात असताना राजकीय रंग देणं आणि आपला बचाव करणं एवढाच त्याच्यामध्ये हेतू आहे. आणि मग मात्र विरोधी पक्ष त्यावरती प्रतिक्रिया देत असताना निवडणुकीच्या तोंडावर असं झालं, निवडणुकीच्या तोंडावर तसं झालं. परंतु गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि देशाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची कृती पहिल्यांदाच झाली. आणि म्हणून साठी ही पहिल्यांदा कृती यासाठी झाली आहे की शेवटी गुन्हा केला तर शिक्षा होणारच. त्यामुळं सत्यमेव जयते आज त्याचा आपल्याला प्रत्यय आला आणि म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री ईडीच्या कारवाईमध्ये आज अरेस्ट झाले. सर, पण ज्या पद्धतीने विरोधकांवरच कारवाई होतीये तर त्याचा फटका येणाऱ्या लोकसभेच्या मध्ये बसेल का? मला वाटतं की अतिशय पारदर्शकपणे या कारवाया होत असताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर होत असलेली ही कारवाई आणि मला वाटतं की आपण कर्नाटकची निवडणूक पाहिली असेल, मला वाटतं तेलंगणाची निवडणूक आपण पाहिली असेल की तिथे KCRच्या मुलीला अटक होणार होती परंतु ती अटक झाली नाही. आणि मग जर तेलंगणाची निवडणूक भारतीय जनता पार्टीला जिंकायची होती आणि ईडी जर भारतीय जनता पार्टीचा आणि केंद्र सरकारचं ऐकणार असेल तर त्यावेळेस तेलंगणामध्ये कविता म्हणून जी मुलगी आहे ज्या मुख्यमंत्र्याची त्यांना अटक केली असती. परंतु त्यांना देखील आता मला वाटतं 15 तारखेला अटक झालेली आहे. मग अशा पद्धतीचं कुठलंही काम सत्ताधारी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी करत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीची कारवाई झाली की भारतीय जनता पार्टीकडे बोट दाखवायचं हे सर्रासपणे सुरू आहे. परंतु आपण गुन्हा केला आहे, आपल्यालाच फेडावं लागणार आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करावं लागतंय. आणि म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी कारवाई झाली असेल तरी याला गेल्या 2 वर्षाची इतिहास आहे. गुन्हा केल्यानंतर जायचे ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ती आत गेलेत आणि त्यांच्या मड्यावरती आता पोळी भाजण्याचं काम हे काँग्रेस आणि राहुल गांधी आणि एकूणच विरोधी पक्ष करण्याचं काम करतायत. परंतु ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्यावरती बोललेलं पाहिजे, त्या भ्रष्टाचारावरती बोललं पाहिजे, त्या मनी लॉन्ड्रीवरती बोललं पाहिजे. आणि एकूणच या निवडणुकीला सामोरं जात असताना अरविंद केजरीवाल आत गेले त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न हा करतात. पण कदापिही देशातली जनता अशा पद्धतीचं कृत्य सहन करणार नाही आणि विरोधी पक्षाला त्याचा कुठलाही फायदा होणार नाही. तिचा जो उमेदवार आहे त्याच्या संदर्भातील त्यांचे भाष्य पाहता या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी काही बोलणार आहात का? प्रश्न असा आहे की
महायुतीचे उमेदवार आणि मी महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा विधान परिषद सदस्य आहे. त्यामुळं ही जबाबदारी काही माझ्यावर नाही. मी काही राज्याचं नेतृत्व करत नाही, कोर कमिटीमध्ये होतो पण आता नाही. त्यामुळं शीर्ष नेतृत्व या संदर्भामध्ये सविस्तर आपल्याशी बोलेल. सविस्तर त्याविषयी तपशीलवार बाबवार चर्चा करून प्रश्न सोडवेल.